सोमवारसाठी पावट्याची आमटी बनवते. तर इथे पाव किलो पावट्याच्या शेंगा सोलून त्याचे दाणे काढून घेतलेत. हे दाणे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. तर याच्यासाठी मसाला काढूयात. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा कांदा, 1 वाटी सुकं किसलेलं खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. त्याचबरोबर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं मिक्सरमध्ये एक बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे. तर इथे वाटण आपलं तयार आहे. तर आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करायला घालायचं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये हे पावट्याचे दाणे घालायचे आणि 1 पाव चमचाभर मीठ घालायचं आहे आणि हे दाणे या तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे. पावट्याचे दाणे तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे आमटीमध्ये चव छान लागते. तर एक 3 ते 4 मिनिट आपल्याला चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर 3 ते 4 मिनिटे झालेत. पावट्याचे दाणे अगदी छान असे भाजले गेलेत. आता हे दाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरे घालायचेत. जिरेही छान फुलले की 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालायचेत. त्याचबरोबर 1 चमचा साठवणीतलं काळं तिखट घालायचं आहे. फोडणी छान परतायची आहे. फोडणी छान परतली गेली की याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं. तर हे वाटण कच्चं वाटलेलं असल्यामुळे थोडा पचण्यासाठी वेळ लागतो. तर एक 2 ते 3 मिनिटे परतल्यानंतर याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि हे सर्व सुके मसालेही या वाटणामध्ये व्यवस्थित छान परतून घ्यायचं. तर एक 4 ते 5 मिनिटांमध्ये मसाला छान परतला गेले. अगदी छान तेल सुटलं आहे. आता या मसाल्यामध्ये आपल्याला तेलामध्ये परतून घेतलेले पावट्याचे दाणे घालायचे आणि हे दाणेही या मिश्रणामध्ये किंवा फोडणीमध्ये एक 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटे परतले गेलेत. अगदी छान मसाला आपला तयार झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1-2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे. कूट एकदम बारीक असावा. 1 मिनिटभर परतून घेऊयात. आणि आता या मिश्रणामध्ये आपण साधारण 1 ग्लास गरम पाणी घालणार आहोत. तर आमटीमध्ये नेहमी गरम पाणी घालायचं म्हणजे चव बदलत नाही. तर इथे 1 ग्लास गरम पाणी घातले. व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याला हलकीशी उकळी येण्याची वाट बघूया. हलकीशी उकळी येऊ लागली आमटीला. चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि आपल्याला ही आमटी शिजण्यासाठी झाकून ठेवायची एक 7 ते 8 मिनिटासाठी. तर इथे 7 ते 8 मिनिटे झालेत. आपण उघडून बघूया. तर मस्त एकदम. तर दाणे शिजलेत की नाही ते चेक करूयात. तर बोटाने दाबून आपल्याला दाणे शिजलेत की नाही ते चेक करायचे. तर हे बघा असं चमच्यामध्ये घेऊन. तर दाणे मस्त अगदी छान असे शिजलेत. तर मस्त अशी आपली चमचमीत आणि झणझणीत अशी पावट्याच्या दाण्यांची आमटी तयार आहे. तर सोमवारसाठीचा हा आपला मेनू तयार आहे. कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक आणि शेअर करा. मंगळवारसाठी चमचमीत असा वांग मसाला कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर मसाला वांग बनवण्यासाठी पहिल्यांदा मसाला काढणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे एका प्लेटमध्ये 1 कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे. 4 चमचे दाण्याचा कूट घेतला आहे. त्याचबरोबर चवीपुरते 1 चमचा मीठ घालायचं आहे. 1 चमचा काळं तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा मसाला आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी वापरणार आहोत. कारण आपण मसाला वांग बनवतो आहे. तर हे व्यवस्थित सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. तर इथे असे हे वांगेचे 4 काप करून अशा प्रकारे वांग चिरून स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याचं देठ थोडंसं कट करून घेतलं आहे. आता हा मसाला या वांग्यामध्ये दाबून भरून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. जितका दाबून भरता येईल तितका दाबून आणि जेवढा बसेल तेवढा मसाला या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर इथे मी अशा पद्धतीने सर्व मसाला वांग्यांमध्ये भरून घेतला आहे. त्याच्यातील काही मसाला उरलेला आहे. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं 2 चमचे. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. फोडणी छान परतून घ्यायची. त्याचबरोबर अर्धा चमचा
हळद घालायची आहे आणि फोडणी छान परतून घ्यायची। फोडणी छान परतल्यानंतर आपण जो बनवलेला मसाला होता तो वांग्यामध्ये भरून जो उरलेला आहे तो मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि 1-2 मिनिटे परतून घ्यायचा आहे। मसाला परतल्यानंतर जी आपण मसाला भरलेली वांगी आहेत ती वांगीही याच्यामध्ये घालायचीत आणि 1-2 मिनिटे एकदम मंद गॅसवरती परतून घ्यायची आहेत। हे बघा, सतत हलवत आपल्याला ही वांगी परतून घ्यायची आहेत। 1-2 मिनिटे वांगी छान परतली गेलीत। आता याच्यामध्ये पाऊण ग्लास मी गरम पाणी घालते आहे आणि पाणी या वांग्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आता याला शिजण्यासाठी आपण 8 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। परंतु वांग व्यवस्थित शिजलं जावं म्हणून प्रत्येक 3 ते 4 मिनिटांनी हे वांग वर खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जाईल। तर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे। तर इथे बघा 10 मिनिट झालेत। आता आपण बघूया। तर मस्त असं आपलं वांग झालंय। ते शिजलंय की नाही तेही दाबून बघायचं आहे चमच्याने किंवा वांग्याचा देठ दाबून बघायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे अगदी छान वांग शिजलंय, सहज चमचा त्याच्यामध्ये जातोय आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्ही ही किती दाटसर अशी झाली आहे। तर मस्त असं आपलं चमचमीत आणि झणझणीत असं मसाला वांग तयार आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पालकची भाजी बनवतोय, त्याच्यासाठी एक पालकाची जुडी घेतली आहे। ती भाजी साफ करून स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली आहे। आता ही बारीक चिरलेली भाजी आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे। त्याचबरोबर साईडला एक वाटी ठेवायची। त्या वाटीमध्ये 2 तास भिजवलेले 1 चमचा चणा डाळ, 2 मोठे चमचे हिरवा वाटाणा आणि 2 मोठे चमचे 2 तास भिजवलेले शेंगदाणे घालायचे। त्या वाटीमध्येही थोडंसं पाणी घालायचे आणि भाजी शिजण्यासाठीही अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि कुकरचं झाकण बंद करायचे आणि कुकरच्या मंद गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 3 शिट्ट्या होऊन कुकर थंड झालाय। आता कुकर उघडून बघायचा आहे आणि जी वाटी ठेवलेली होती ती वाटी साईडला काढून घ्यायची आहे आणि ही जी शिजवून घेतलेली भाजी आहे ती आपल्याला चमच्याने अशी स्मॅश करून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही स्मॅश करून घेऊ शकता किंवा त्याची प्युरी बनवून घेऊ शकता। तर मी चमच्यानेच अशी घोटून घेते। तर इथे सर्व भाजी माझी व्यवस्थित घोटून झालेली आहे। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचेत। जिरेही छान फुलले की 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेत। ते लसणाचे तुकडे आणि जिरी मोहरी छान परतून घ्यायची। त्याचबरोबर इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत, ती पेस्ट घालायची। फोडणी छान 2-3 मिनिटे परतून घ्यायची। फोडणी छान परतली की आपण ही जी भाजी घोटून घेतलेली आहे ती सर्व भाजी या फोडणीमध्ये घालून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करायची। त्याचबरोबर वाटीमध्ये जे शिजवून घेतलेले हिरवा वाटाणा, शेंगदाणे आणि चण्याची डाळ आहे तीही घालायची, व्यवस्थित मिक्स करायची। चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण पालकची भाजी आयर्न रिच असल्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे आणि ह्याला 3 ते 4 मिनिटे छान उकळवून घ्यायचं आहे। तर मस्त अशी आपली गरगटी पालकाची भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान झाली आहे, मस्त। तर कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक आणि शेअर करा। गुरुवारसाठी मोडाच्या मटकीची आमटी बनवतोय। तर त्याच्यासाठी इथे पाव किलो मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता त्याच्यासाठी वाटण काढूयात। तर कढई गरम करायला ठेवलेली, कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये छोटा तुकडा खोबऱ्याचा असा पातळ चिरून घेतला आणि हे खोबरं आपल्याला चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये खोबरं छान लालसर भाजलेलं आहे, काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचे तुकडे घातलेत। आलं आणि लसूण छान भाजून घेऊयात आणि तेही काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये एक मोठा कांदा थोडासा मोठा चिरून घेतला आणि हा कांदाही चांगला आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर भाजला गेला आहे, हे बघा रंगही खूप छान आलाय। आता आपण तो कांदा काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये एक छोटा टोमॅटोही असा बारीक कट करून घेतलाय। तर हा टोमॅटोही आपल्याला 1-2 मिनिटे भाजून घ्यायचा आहे। टोमॅटोही छान भाजलं गेलेलं आहे, तेही काढून घेऊया आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये 2 चमचे
तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरे घालायचेत. जिरेही छान फुलले की 6 ते 7 कढीपत्त्याची पाने घालायचेत. आणि आता त्याच्यामध्ये घालूयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि हे मसालेही या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊयात. आणि आता याच्यामध्ये घालूयात आपण तयार केलेलं वाटण. तर सर्व वाटण याच्यामध्ये घालायचं आहे आणि हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. तर मसाला अगोदर भाजलेला असल्यामुळे वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आहे. त्याचबरोबर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायची आणि मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटे मंद गॅसवरती परतून घ्यायची. तर मटकी मसाल्यामध्ये छान परतली गेलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास गरम पाणी घालायचं आहे. नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे चव बदलत नाही. आणि व्यवस्थित मिक्स करायचं पाणी याच्यामध्ये. तर याला हलकीशी उकळी आली चांगली की चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 मिनिटभर उकळून द्यायचं. तर मस्त आमटी उकळलेली आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे. कूट व्यवस्थित मिक्स करायचा आणि आमटी शिजण्यासाठी 8 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायची. मधून वरखाली करून घ्यायची. 8 ते 10 मिनिटे झालेत. आता बघूयात. तर मटकी ही शिजली की नाही तेही हाताने दाबून चेक करायची आहे. तर मटकी मस्त अशी शिजलेली आहे. तर झटपट अशी आपली मोडाच्या मटकीची आमटी तयार आहे. डेसे बनवण्यासाठी इथे असे डेसे घेतलेत आणि हे डेसे असे कट करून घेतलेत. तर त्याच्यासाठी आपल्याला चवीपुरतं 1 चमचा मीठ लागणार आहे. 2 चमचे दाण्याचा कूट, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा आलं लसूण खोबऱ्याचा कूट. तर आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं. कढईमध्ये लसूण खोबऱ्याचा कूट आणि जिरे घालायचेत आणि ही फोडणी छान परतून घ्यायची आहे. आता ही फोडणी 1-2 मिनिटे छान परतली की त्याच्यामध्ये घेतलेले सर्व मसाले घालून घ्यायचेत. त्यामध्ये लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ, हळद, गरम मसाला हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. मसाले छान परतले की हे डेशाचे तुकडे याच्यामध्ये घालून घ्यायचेत आणि हे तुकडेही या मसाल्यामध्ये 1-2 मिनिटे परतून घ्यायचेत. बघा, सतत हलवत राहून आपल्याला हे तुकडे या मसाल्यामध्ये परतून घ्यायचेत. डेसे बनवायला जास्त वेळ लागत नाही. हे बघा, 1-2 ते 3 मिनिटे डेसे छान परतलेत मसाल्यामध्ये. आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि दाण्याचा कूट घालून घेऊयात आणि 1 मिनिटभर आपण हे व्यवस्थित परतून घेऊयात. आता हे मिनिटभर परतल्यानंतर आपण याला एक वाफ काढून घ्यायची. त्याच्यासाठी झाकून ठेवायचं 1-2 मिनिटांसाठी. तर 2 मिनिटे झालेत. उघडून बघूया. मस्त वाफ बसली आहे. आता आपण हे डेसे वर खाली करून घेऊयात आणि आता याला शिजण्यासाठी आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालणार आहोत. जास्त पाणी घालायचं नाही, अगदी अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. कारण हे डेसे सहज शिजले जातात, कारण तेही अगोदरच पाणीदार असतात. त्याच्यामुळे अगदी छोटा अर्धा ग्लास मी पाणी घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करूयात आणि शिजण्यासाठी 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात आणि अधूनमधून एकदा वरखाली करून घेऊयात. 5 मिनिटे झालेत बघा. मस्त डेसे झालेत आणि अगदी छान मऊसूत शिजलेत. तर मस्त अशी आपली झटपट अशी डेशांची भाजी तयार आहे. भेंडी मसाला बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले की 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घातला आहे, तो कांदा घालायचा आहे आणि हा कांदा या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. हलका गुलाबी रंग झाला की याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, ते टोमॅटो घालायचं आणि ही फोडणी छान परतून घ्यायची. तर ही फोडणी परतताना आपल्याला टोमॅटो जो आहे तो अगदी मऊसूद व्हायला हवा आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये सुके मसाले घालूयात. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद घातली आहे. तर हे सुके मसालेही या फोडणीमध्ये छान असे परतून घेऊयात.
तर मसाला आपला छान परतला गेला आहे, कांदाही छान लालसर झाला आहे. तर इथे अशी मी भेंडी घेतली आहे. तर ही भेंडी धुवून सुकवून अशी मोठी आणि मध्ये कट करून घेतली आहे अशा पद्धतीने. आणि ही भेंडी या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर हे बघा, अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला ही भेंडी मिक्स करून घ्यायची आहे. आणि ही भेंडी या मसाल्यामध्ये 1-2 ते 3 मिनिटे परतून घ्यायची आहे. तर भेंडी या मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटे छान अशी परतली गेलेली आहे. आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी ही झाकून ठेवूयात. 2 ते 3 मिनिटे झालेत. आता ही भेंडी आपण वर खाली करून घेऊयात. तर भेंडीला शिजण्यासाठी पाणी घालायची गरज नाही, वाफेवरती शिजली जाते. तर आता पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटांसाठी शिजण्यासाठी झाकून ठेवूयात. 2 ते 3 मिनिटे झालेत, काढून बघूयात. तर हलवून घेऊयात आणि याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया. शक्यतो मीठ शेवटी घालायचं, म्हणजे भेंडी चिकट होत नाही. आता फक्त याला 1-2 मिनिटांसाठी झाकून ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. तर हे बघा, आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर मस्त असा आपला झटपट असा भेंडी मसाला तयार आहे. हा भेंडी मसाला चपातीसोबत खायला खूप छान लागतो. भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी भोपळ्याची साल काढून असे तुकडे करून घेतलेत. तर आता एका कुकरमध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरेही छान फुलले की 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. फोडणी व्यवस्थित परतली गेली की त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे आणि ती पेस्टही व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. आणि हे सर्व सुके मसालेही या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत. 1-2 ते 3 मिनिटे हे सुके मसालेही या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत. तर फोडणी छान परतली गेली आहे. आता याच्यामध्ये असे तुकडे केलेला भोपळा घालून घ्यायचा आहे आणि या फोडणीमध्ये 1-2 मिनिटे परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा. आणि इथे मी 1 तास भिजत घातलेली मोठी 2 चमचे मुगाची डाळ, ती डाळ घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे आणि हे सर्व साहित्य 1-2 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि फक्त अर्धा बाऊल मी याच्यामध्ये पाणी घालते. 1 बाऊल भोपळ्याचे तुकडे घेतलेले, त्याच्यासाठी फक्त अर्धा बाऊल मी पाणी घातलं आहे. पाणी जास्त घालायचं नाही. कुकरचं झाकण बंद करायचं आणि मंद गॅसवरती फक्त 1च शिट्टी काढून घ्यायची आहे. जास्त शिट्ट्या करायच्या नाही आहेत, भोपळा लगेच शिजला जातो. 1 शिट्टी झाली, कुकर थंड झाला. आता उघडून बघूयात. तर मस्त असा आपला भोपळा शिजला आहे आणि झटपट अशी आपली भोपळ्याची भाजी तयार आहे. तर सर्वच रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.